श्रेया, माझा हॅलो आवाज? सर. हा, बोला. श्रेया, माझा हॅलो आवाज? सर. बोला. तुझ्याकडे हेडफोन जोडलेले नाहीत तो, म्हणून आवाज रिपिटेशन होत आहे, इको तयार होतो त्याचा. हॅलो. हा, बोल श्रेया. बोला. तू कुठं प्रवासात आहे का? हॅलो. प्रवासात नाही ना तू? नाही. चल ठीक आहे, असं ठेव. आता जशा कंडिशन मध्ये आहे ना, म्हणजे आवाज गोंधळ होणार नाही. आणि एक माईक फक्त ऑन ठेवतोय, की मध्ये जर काय प्रॉब्लेम आला तर मला माहित व्हावं, या हेतून. काही महत्वाच्या मुद्द्यांवर काय अनुभव तुम्हाला मी शेअर करण्यासाठी आजचा क्लास. कालच्या क्लासमध्ये तुम्हाला बऱ्याच काही गोष्टी सांगितल्यात, सगळ्या गोष्टी परफेक्ट सांगितल्यात, सगळ्या गोष्टींची माहिती तुमच्याकडे आहे. तुम्ही आज सगळं साहित्य तुमच्याकडे गोळा करून ठेवलेलं आहे. उद्या तुम्ही निश्चित परीक्षेला जाणार आहेत. तुमची तयारी छान झालेली वर्षभराची. 54 सराव पेपर आपण शेवटचे 19 सराव पेपरही छान घेतले. त्यातली काठिण्य पातळी आपण बऱ्याच उंच लेवल पर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न केला होता, 17 नंबर पर्यंत. आपण त्या सगळ्या प्रश्नांना फेस करत करत सोडवत इथपर्यंत पोहोचलोय. दर आठवड्याच्या सराव परीक्षा आपण बघितल्या होत्या.
प्रत्येक प्रश्नाचा व्यवस्थित बारकाईनं अभ्यास केलेला आहे. प्रत्येक कन्सेप्ट आपण छान पद्धतीनं अभ्यासलेली. दररोज संध्याकाळचा लाईव्ह क्लास आपण केलेला आहे. हो या सगळ्या तयारीला घेऊन किंवा आपण या सगळ्या गोष्टी सोबत घेऊन उद्याची परीक्षा देणार आहे. पहिला प्रश्न मला मगाशी आला होता की सर भीती वाटते. काही विद्यार्थी फोन करून बोलतात आणि त्या प्रश्नापासूनच काही प्रश्नांवर आपण अशाच काही तुम्हाला जे उद्या जाणवणारे प्रश्न आहेत त्याच्याबद्दल आधी आपण पूर्वीच थोडीशी चर्चा करू, हो म्हणजे त्याच्यावर काही उपाययोजना करता येते का ते पाहता येईल. हो सर. मग काय करता येईल? बरं ठीक आहे. आता परीक्षेला गेलो आपण उद्या सकाळी 10:30 वाजता आपल्याला रिपोर्टिंग टाइम आहे. हा. 11:30 वाजता तुम्हाला प्रश्नपत्रिका दिली जाणार आहे. या मधला जो वेळ आहे तो तुमचं तिथलं काय काम आहे ते पूर्ण करण्यासाठी लागणार आहे. तुमचं हॉल तिकीटवरची सही असेल ती तिथं गेल्यावरच करायची. हो नंतर तिथं त्या उत्तरपत्रिकेवर तुमचं नाव असेल किंवा तिथं सगळ्यांच्या ज्याची त्याची सही असेल, काय तो जो भाग आहे तो फिलअप करण्यासाठी आवाज करत होते. सगळ्या एका वर्गात असणाऱ्या सगळ्या विद्यार्थ्यांना ते कंप्लीट करून घ्यायचं असतं. तुमचा आणि तुमचा गार्डियन तिथं जे पर्यवेक्षक तुमच्याकडे राहणार आहेत ते मिळून तुम्हाला ते काम करायचं. त्यांनी जसं त्याने जसं पूर्ण करतोय. पूर्ण करतोय. आवाज वाढवला अजून श्रेया. नाही टीचर, नाही सर. आम्हीच पूर्ण करतोय असं जर त्यांनी म्हटले तर काय हरकत नाही. आता जरी इथून आपण काही गोष्टी ठरवून गेलो तरी तिथं ज्या सूचना आपल्याला सुरुवातीच्या 1 तासात मिळणार आहेत त्याच्यानुसार काम करायचं. गेल्याच लगे भरून ठेवायचं नाही आपण. गेल्यानंतर आपण त्यांनी ज्यावेळेस सांगतील त्यावेळेला ही माहिती भरत जायचंय त्या उत्तरपत्रिकेवर. हो आहे ना, आन्सर शीट आहे ना, त्याच्यावर जे लिहायचंय ते त्यांना विचारून त्यांनी जे जे सांगतायत त्या पद्धतीनं जायचं. गडबड करायची नाही. तिथं ऑन द स्पॉट काही बदल झालेले असतील त्या पद्धतीनं सूचना तुम्हाला मिळतील तिथल्या. आणि तुम्हाला जर तुमच्याकडून चूक होऊ नये असं वाटत असेल तर काही पर्यवेक्षक स्वतःच ते तुम्हाला कम्प्लिटली भरून देणार आहेत व्यवस्थित. नाव हे तुम्हाला टाकायला होतील, काही गोष्टी स्वतः भरतील. त्यांनी जे भरा म्हणतील ते आपण भरायचं, बाकीचं त्यांना त्यांच्या सूचनेनुसार काम करायचं आहे. सगळ्यात मोठा फायदा 1 तास अगोदर जे तुम्हाला परीक्षा सेंटरमध्ये जाण्याची संधी मिळणार आहे त्याच्यामुळं सुरुवातीचा 1 तास तुम्हाला तिथल्या वातावरणामध्ये ऍडजस्ट होण्यासाठी खूप छान वेळ भेटलाय. हो कारण तुम्ही जो प्रश्न विचारत होता ना की आम्हाला थोडीशी भीती वाटते, ही भीती फार वेळाची नसते. एक धावपळीनं बाहेरून आपला म्हणजे रोल नंबर आपण शोधला, कुठल्या तरी हॉलमध्ये आहे, पळत पळत जाऊन आपण तिथं बसलो, घाईघाईनं गेलो, एखाद्या त्या पायऱ्या जो आहेत त्या चढत गेलो, वरच्या मजल्यावर असेल तिथं जाऊन बसलो आणि मग त्यावेळेला अचानक तिथं जाऊन बसल्या बसल्या थोडस घाबरल्यासारखं वाटतं आपल्याला. तेवढाच वेळ असतो तो, फार थोडासा, आणि त्यावेळेला भीती वाटते. पण तो जी वेळ आहे तो आपल्याला एकदम रिलॅक्स आहे. त्या भीती वाटलेल्या वेळामध्ये आपल्याला काही करायचं नाही. आणि काय आहे तिथं भिण्यासारखं? रिअल गोष्ट अशी आहे की भीती वाटण्यासारखं तिथं काही असतं तर आपली परीक्षा त्या सेंटरवर ठेवलीच नसती. परीक्षा ठेवली असती का आपली तिथं? नो. भीती तुम्हाला परीक्षेची वाटते. परीक्षेमध्ये जर असं काही असतं घाबरण्यासारखं तर परीक्षा द्यायला कोणी विद्यार्थी गेले असते का? नाही. परीक्षा घ्यायला कोणी आलं असतं का तिथं? नाही, नाही कुणीच आलं सर. नसतं. ती भीती फक्त तुमच्या काय आपल्या मनामध्ये निर्माण झालेली. भीती काय झाली? फक्त आपल्या मनात निर्माण झाली. पण ती भीती वाटली म्हणून त्यावेळेला किंवा त्यावेळेला भीती वाटते. पहिली गोष्ट तर तुम्हाला 1 तासाचा वेळ आहे, त्या वेळामध्ये तुमची भीती कम्प्लिटली निघून जाईल. कारण एवढा वेळ भीती राहत नसते. तिथल्या सगळ्यांशी चर्चा होईल, तिथले सर बोलतील, तुम्हाला काय अडचण आली तर त्यांना विचारल्यावर ते सांगतील, ते किती छान बोलतायत. भीती तरी काय कायमस्वरूपी राहणारी गोष्ट नसते. पहिल्याच्या 5-10 मिनिटांमध्ये तुमची ती भीती निघून जाईल. तिथून पुढे व्यवस्थित काम सुरू करायचं. जरी भीती वाटली तरी तुम्हाला एक छोटासा मार्ग मी
म्हणजे पहिल्यापासून सांगायचं किंवा तुम्हालाही माहित असेल त्यावेळेस आपण मोठा श्वास घेतला की आपली भीती कमी होते. जसं धडधड धडधड असं करतं ना आपल्या छातीमध्ये, हृदयाची धडधड ऐकू येते, घाबरल्यासारखं वाटतं. त्यावेळेला एक मोठा श्वास घेऊन आपण सोडला 1-2 वेळेस की आपला भीतीचा जो भीतीकडेचे ते जी कॉन्सन्ट्रेशन आहे ते लगेच कमी होऊन जातं. ते विचार आपले कमी होतात. हो. हा एक फायदा. आणि आपल्याला सगळ्यांना माहित आहे की ती भीती जरी वाटत असली तरी ती मनातली, ती काय खरी भीती आहे का? नाही, नाही. भीती नसते. आणि कशाची भीती वाटते? माझं चुकेल का? एवढ्याच एका गोष्टीची भीती आहे तुम्हाला. आणि भीती ही अशी गोष्ट आहे की भीती वाटल्यावरच चुकतं. कारण काय होतं त्या भीती वाटल्यानंतर? भीती वाटली की आपण काय करतो? घाबरल्यासारखं होतं आणि विचार क्षमता आपली संपते ती भीती वाटली. आणि मग आपण डायरेक्टली एकदा वाचतो, पटकन काहीतरी निर्णय घेऊन पुढे जाणार, म्हणजे फास्ट फास्ट आपली चंचलता वाढते आणि त्यावेळेला आपण काहीतरी गडबडीमध्ये करत असतो. रियालिटी तसं काहीच नसतं, भिण्याचं कारण नाही. पण तरी भीती वाटली की आपली स्पीड वाढते आणि स्पीड वाढली की आपली चुका होत राहतात. म्हणून पहिल्यांदा घाबरायचं नाही. घाबरलेल्या कंडिशन मध्ये कुठलंही काम करायचं नाही. साधा रोल नंबर सुद्धा भरायचा नाही आपण त्या आन्सर शीटवर, कारण वेळ भरपूर आहे ना, 1 तासाचा वेळ आहे अगोदर. घाबरलेलं पूर्ण आपलं शांत आपण होईपर्यंत कुठलंच काम करायचं नाही. शांत बसायचं. मोठा श्वास घेऊन सोडायचा. 1-2 वेळेला केलं की भीती कमी होऊन जाईल. आणि मग असं शांत झाल्यानंतर विचारपूर्वकच प्रत्येक गोष्ट विचार करून शांततेने करायची आहे. तुमचा रोल नंबर शांततेनं भरायचा आहे. तुमचं नाव शांततेनं भरायचं आहे हॉल तिकीटवरचं पाहून. सही जशाच तशी तिथलीच पाहून आपल्याला काय जे सगळं आहे ते हॉल तिकीटवर दिलेलं आहे तुम्हाला जशाच तसं. ते तिथून करायचं आहे. आणि मग हे सगळं केल्यानंतर आणि मग ज्यावेळेस आपली भीती संपते आणि त्या भीतीच्या पुढे जाऊन आपण काम करतो, विचारपूर्वक काम करायला लागतो, तेव्हा आपली जीत होत असते. म्हणून म्हणतात डर के आगे जीत है, म्हणतात की नाही? हो म्हणजे सर. न घाबरल्यावरच आपली विचार क्षमता सुरू होते आणि जो विचार करून सोडवतो त्याला निश्चितच काय होणार? मार्क चांगले यश पडणार, मिळेल. चांगला रिझल्ट येणार त्याला. तो प्रत्येक प्रश्न व्यवस्थित सोडवणार, चांगले प्रश्न सोडवल्यामुळे चांगले मार्क्स मिळणार आणि आपण यशस्वी होणार. असा साधा प्रश्न आहे. आता परीक्षेला चाललोय आपण, माझा अभ्यास झालाय न झाला अशा काही गोष्टींचा आज नाही विचार करायचा. आपली जी शक्तिस्थान आहेत ते आपल्या लक्षात ठेवायचे. आपल्याला चांगलं काय जमतं आणि जे आपण आजपर्यंत चांगलं शिकलोय त्या आधारावर जाऊन परीक्षा द्यायची असते. कुणीच परफेक्ट नसतो आणि कुणालाच सगळा परीक्षेमध्ये काय होणार आहे हे अगोदर माहित नसतं. कुणाचाच परफेक्ट अभ्यास नसतो. 100% अभ्यास कुणाचाच नसतो. जो आपण अभ्यास केलाय त्या अभ्यासाच्या आधाराने उद्याचा पेपर सोडवायचा असतो. हो. तरीही सोडवत असताना एखादा प्रश्न अवघड भेटला, निश्चित तो असणारच. असतोच, एखादा असतो कुठंतरी. 2-3 प्रश्न थोडेसे वेगळे टाकलेले असतात जे तुम्हाला माहिती नाहीत असे. त्यावेळेला काय करायचं? अवघड प्रश्न तुम्हाला थोडासा विचार करण्यासाठी टाकलेले असतात की तुमच्यातला चांगला विचार कोण करू शकतो. आतापर्यंत आपण शिकलो त्या गोष्टींचा उपयोग करून कुणाला या प्रश्नावर विचार करता येईल. असा विचार करायला लावणाऱ्या प्रश्नाला आपण अवघड प्रश्न म्हणतो. पण तो काही विचार करायला लावणारा असतो, तो काही अवघड नसतो. गेल्या वर्षी एक प्रश्न आलेला होता, तुम्हाला माहित आहे तो. रेल्वेचा एक प्रश्न आला होता, मिनिटाचा होता तो. मिनिटामध्ये अंतर काढायचं होतं. फार तर ते म्हणजे मी तो प्रश्न पाहिल्यानंतर माझ्या लक्षात आलं की बऱ्याचशा विद्यार्थ्यांना हा प्रश्न सोडवता आला नसेल. पण ज्या विद्यार्थ्यांनी कन्सेप्टचा छान अभ्यास केला होता त्यांना तो सोडवता आला. तरीही तेवढ्या चांगल्या लेवलची कन्सेप्ट सगळ्यांची तयार नसेल. मग त्यातल्या काही विद्यार्थ्यांनी तो जो रेल्वेचा प्रश्न होता ना, तो 2 मिनिटात कितीतरी, त्याचा आहे बघा तो प्रश्न गेल्या वर्षीच्या पेपर मधला, हो तुम्हाला माहिती सर. आहे सगळं. तो प्रश्न तिथल्या त्या मुलांनी काय केलं, तिथल्या तिथं थोडंफार इकडे तिकडे सूत्रामध्ये ऍडजस्ट करण्याचा प्रयत्न केला विचारपूर्वक, आणि काही विद्यार्थ्यांना तशा पद्धतीनं काढलेलं उत्तर सुद्धा बरोबर आलं. असे काही विद्यार्थ्यांची मला म्हणजे चर्चेनंतर नंतर सापडलं मला. म्हणजे एखादा प्रश्न तुम्हाला सुटतच नाही, पूर्ण नवीन आहे, तरीही तुम्ही त्याच्यावर विचार करून करून त्याच्या उत्तरापर्यंत सहज पोहोचू शकता.
पण तो परत परत वाचावा लागेल, विचार करावा लागेल. माग आपण जे ज्ञान मिळवलं त्या ज्ञानाचा उपयोग करून काही उलट सुलट सूत्रांचा वापर करून ते तिथं उपयोगी पडेल का असं पाहावं लागेल. असं अंदाजे किंवा डायरेक्ट उत्तर निघणारे असं कधीच नाही त्या प्रश्नांच्या बाबतीत. तर तिथं थोडाफार विचार करायचा आपल्याला आणि एक अंदाज लावत 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 जे योग्य वाटेल ते आपण राईट करून देणार आहेत शेवटी. आता ते घाबरलेल्या काही मुलांची गोष्ट अशी तुम्हाला सांगतो, काही मुलं गेले, मला काही विद्यार्थ्यांचं म्हणजे मी पाहिलं होतं की ते परीक्षेला गेले. आता आपल्यातले काही विद्यार्थी जातात, गेलं, उत्तरपत्रिका प्रश्नपत्रिका मिळाली, फारसं न वाचता फास्ट 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 आपलं राहतं का काय, आणि किंवा आपण काय फास्टपणे कंप्लीट करून टाकू, गोल तर करायचे फक्त, अशा हेतून डायरेक्ट गोल करून काही विद्यार्थी बाहेर येतात. डायरेक्ट काहीच नाही विचार करत ते जातात, 80 प्रश्नांची पूर्ण गोल करतात आणि निवांत बसतात. पुन्हा काहीच काम नसतं तिथं, तिथून काय बाहेर बी येऊ देत नाही ते आपल्याला, तो कंप्लीट वेळ झाल्याशिवाय. आणि तिथं ते कंप्लीट ते ते पूर्ण करतात, नुसतं गोल करून बसतात, पुन्हा वाचत बसतात त्या पेपरला, पुन्हा काय अर्थ नसतो त्या गोष्टींचा आणि ते बाहेर येतात. असे काही विद्यार्थी असतात. तसं कधीच करू नका. तुम्हाला जेवढं शक्य आहे, समजा 50 मार्कच तुम्हाला पडतात, काय अडचण नाही, पण किमान 50 मार्काचा ते विचार करूनच सोडवा. तुम्ही असं म्हणणार की जाऊ दे 50 मार्क पडतील, कसं बी पडले तरी तेवढे पडतील, आपण डायरेक्ट जाऊन गोल करून बाहेर येऊ, असं कुणीच करू नका. ज्याला फार कमी मार्क पडतात त्यानं सुद्धा अजिबात काळजी करू नका. प्रत्येक प्रश्न वाचून व्यवस्थित आपण जी पद्धत ठरवली त्या पद्धतीने, एकदा नाही समजलं तर दोनदा वाचून अशा पद्धतीनं सोडवून बाहेर या. नाहीतर आपण वर्षभर केलेलं काम आणि उद्याची मिळालेली परीक्षेची संधी, परीक्षेच्या नंतर काय होणार याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही. फक्त परीक्षा व्यवस्थित आपल्याला सोडविता येते का याचा छान पद्धतीनं अनुभव घ्या. नुसतं जायचं, गोल केले आणि बाहेर आला, काहीही अर्थ नाही. मार्क किती पडू द्या याचा नाही विषय, पण तुम्ही व्यवस्थित प्रत्येक प्रश्न वाचला का, त्याच्यावर थोडा विचार केला का, विचार करून एखादं सूत्र वापरून तो सोडवण्याचा प्रयत्न काहीच करत नाही. काय मुलं डायरेक्ट जातात आणि उत्तर गोल करून बाहेर शांत बसतात आणि पुन्हा थोड्या वेळानं बाहेर येतात. असं सुद्धा घडलेले मी काय पाहिले. तसं कुणीही करू नका. हो ज्यांना 2-3 प्रश्न अडणार आहेत त्यांनी सुद्धा त्याच्यावर वारंवार विचार करा. जर त्याच्यातून एखादा प्रश्न सुटतच नसेल, तर तो तितक्या वेळेस वाचून त्या संदर्भातलं आपण काय पाहिलंय मागं त्याच्यावर विचार करा. एकदा प्रश्न वाटलं, जरा वाचला, सुटत नाही, दुसऱ्यांदा वाचा. वाचावाच लागतो. पहिल्याच वाक्यापासून प्रश्न सुटणार आहे असं घडत नाही. काही वेळेस त्या उदाहरणातलं दुसरं वाक्य आपल्याला अगोदर कामाला येतं, ज्याच्यामुळं प्रश्न आपल्याला सोडवता येतो, ज्याच्यापासून प्रश्न सोडवता येतो. बऱ्याच प्रश्नांची रचना अशी आपण पाहिली आजपर्यंत, की 3-4 वाक्यांचा प्रश्न आहे, त्यातलं पहिलं दुसरं वाक्य आपल्याला अगोदर दिलंय, पण त्याचं काहीच काम करता येत नाही त्याच्यावर. अगोदर अगोदर सुरुवातीला कामाला येते आपल्याला तिसरं वाक्य, आणि त्या तिसऱ्या वाक्यापासून प्रश्न सोडवायला सुरुवात करता येते, गणिताचा प्रश्न. असं घडतं गणितामध्ये. हो असं काही नाही की गणिताचं अवघड आहे. एखाद्या वेळेस काही वेळेला, आता मला आठवतं 2019च्या वेळेला मराठी अवघड टाकलं होतं थोडंसं. मराठीमध्ये थोडेसे विद्यार्थ्यांना कन्फ्युज करणारे काही प्रश्न टाकले होते. असंही घडू शकतं. सगळं गणित सोपं होतं, सगळं सोपं होतं, सहज सहज सुटायचं, सगळं व्हायचं. आणि गणितामध्ये, मराठीमध्ये थोडेसे विचारपूर्वक विचार करून सोडावे लागणारे प्रश्न असायचे. त्यावेळेला ते उतार्यामध्ये परत परत वाचून शोधा. मागच्या पुढच्या शब्दांवरून, वाक्यांवरून त्या मुख्य वाक्याचा अर्थ तुम्हाला समजत नसेल तर तो विचारपूर्वक तो म्हणजे त्याचा अर्थ काढण्याचा प्रयत्न करायचा. ह्या साध्या साध्या गोष्टी असतात. काही वेळेला काय घडतं, सुरुवातीलाच एखादा अवघड प्रश्न येतो. बघा आता घटना कशी घडते. एखाद्या वेळेला काय घडतं, समजा तुम्ही बुद्धिमत्ता सोडवली, बुद्धिमत्ता आउट ऑफ चालते, सगळ्यात सोपे प्रश्न असतात, फार मस्त, तुम्ही लगेचच्या लगेच सोडवू शकता, सगळ्यांना सोपं वाटतं. फक्त निरीक्षणाची बुद्धिमत्ता आहे, एवढी छान बुद्धिमत्ता आहे आपल्याला, आणि ते सगळे प्रश्न आपण मानसिक क्षमता चाचणीचे व्यवस्थित सोडवून घेतले. आणि घडतं काय, काय घडलं, ज्यावेळेस गणित विषयाला सुरुवात केली त्यावेळेस गणिताचा पहिलाच प्रश्न एवढा अवघड वाटला की किती आपण वेळ विचार करत होतो, 2 मिनिट झाले, 3 मिनिट झाले, 10 वेळेस वाचला तरी पण तो सुटतच नाही. असं सुद्धा काही वेळेला त्या प्रश्नपत्रिकेचं स्ट्रक्चर बनवलेलं असतं. कुठंतरी तुम्हाला अडकून ठेवायचंय, तुम्हाला अडचणी निर्माण केल्यानंतर तुमची
म्हणजे काय त्यावेळेसची अवस्था आहे? तुम्ही शांततेनं त्या प्रश्नांना तोंड देऊ शकताय का? तिथं निर्णय कोणता घेणार आहेत हे पाहण्यासाठीची ती स्ट्रक्चर बनवलेलं असतं. त्या पद्धतीने तो प्रश्नपत्रिका तयार केलेली असते. मग सुरुवातीचा प्रश्न अवघड वाटला, दुसराही थोडा अवघड टाकला. मग तिसराही अवघड वाटला. अशा पद्धतीनं विद्यार्थ्याला थोडंसं त्याचा कॉन्फिडन्स जो आहे तो लूज करण्याचा, कमी करण्याचा प्रयत्न ते पेपर करत असतो. त्यावेळेला काय करायचं? त्यावेळेला घाबरायचं नाही. त्याच्या पुढं सरळ जर तुम्ही बघत गेलात, तर पुढचे प्रश्न फार सोपे असणार आहेत. असंही पुढे घडू शकतं. असं आहे का, की पहिला प्रश्न अवघड होता म्हणून सगळा पेपरच अवघड असणार आहे? असं काही नाही. परंतु सिरियल चुकणार नाही याची काल सांगितलेली ट्रिक्स वापरून खबरदारी घ्यायची, की प्रत्येक प्रश्न क्रमांक पाहिल्याशिवाय गोल करायचा नाही. नाही तर उगा हो सर. तांत्रिक पद्धतीने वरचा गोल झाला, त्याच्या खालचा गोल, त्याच्या खाली डी, त्याच्या खाली ए असं नाही करायचं. प्रश्न क्रमांक वाचूनच गोल करायचा. म्हणजे आपण एखादा अवघड प्रश्न जरी गणित विषयाचा मागे ठेवला, तरी काही हरकत ना म्हणजे त्याची काही हरकत होणार नाही. त्यानं काही परिणाम होणार नाही आपल्या पेपरवर किंवा सिरियल चुकणार नाही. सिरियल चुकू द्यायची नाही. तुम्ही एवढा सराव केलाय तुमच्याकडून ती अजिबात चुकणार नाही. आणि तुम्ही प्रत्येक प्रश्न म्हणत जाऊनच प्रश्न क्रमांक चेक करूनच त्याच्या पुढचा गोल तुम्ही देणार आहेत. म्हणून जाताना 57ला डी 57ला डी असं म्हणतच जायचं प्रश्नपत्रिकेवरून उत्तरपत्रिकेपर्यंत. तो जो वेळ आहे तो गडबड करायची नाही. तिसरा एक त्यावेळेला काय होतं, त्यावेळेस पहिला दुसरा सोडून दिला, तिसऱ्या चौथ्या प्रश्नापासून तुम्ही सहज सोपे वाटू लागतात असे प्रश्न तुम्ही सोडवत जाऊ शकता. हो सर. किती जरी कसा जरी पेपर तयार केला तरी तो वेळेतच सुटेल अशा पद्धतीची व्यवस्था केलेली असते. आपण घेतलेल्या पेपरपेक्षा खूप सोपा आणि खूप सुटसुटीत आणि खूप व्यवस्थित पेपर अचूक चुका नसतात. आता आपल्याला एक सवय लागली, परीक्षेमध्ये काहीतरी एखादी चूक निघत असते असं आपल्या डोक्यात बसलं फिट. का? हो. आपण कमी वेळेमध्ये पेपर तयार करत होतो. दररोज एक पेपर लागत होता. एखादी चूक व्हायची ना आपण समजायचो हे सुटत नाही याचा अर्थ हे चुकीचं आहे. असं नाही म्हणायचं. शक्यतो 99.99% उद्याच्या पेपरमध्ये अजिबात कुठलीही चूक नसते. हो. नसतेच. चूक नाही. आपल्याला सोडवता येणं गेलं असेल किंवा तिथपर्यंत आपला विचार पोहोचत नसेल, पण चुकीचं आहे असं नाही. म्हणून प्रत्येक प्रश्न आणि घड्याळाचा कसा उपयोग करायचा? घड्याळ 10 मिनिटाला पाहायचंय तुम्हाला, 5 मिनिटाला, 10 मिनिटाला. तुम्ही काय प्रत्येक प्रश्न आपण वेळेवरच 1च मिनिटात सोडवायचा आहे असं नसतंय होत. काही प्रश्न सहज असतात, पटकन सुटतात. काही प्रश्नांना थोडा 1-2 वेळेस वाचावं लागतं, विचार करावा लागतो. 10 मिनिटाला प्रत्येक बघा ना आता किती होतंय? 40 मिनिटामध्ये 40 बुद्धिमत्तेचे प्रश्न सोडवायचे. 10-10 मिनिटाला पाहायचं आपण, की आपण बरोबर लेव्हलने चाललेलो आहेत का? थोडंसं 5 मिनिटं जर लवकर झालं तर काय होणारच आहे ते तसं. त्यावेळेत होऊन जाईल. आहे ना? वेळापत्रक कसं आहे आपलं? माहिती आहे ना तुम्हाला किती किती मिनिटाचा वेळ द्यायचा आहे? 40-40 मिनिटाचा वेळ. मानसिक प्रत्येकाला क्षमता चाचणी द्यायचा. 40 मिनिटामध्ये तुम्हाला सोडवायची आहे. थोडंफार इकडे तिकडे झालं तर काय हरकत नाही. होतच असतंय. त्याच्या काठिण्य पातळीनुसार घडणार आहे ते उद्या. ही मानसिक क्षमता चाचणी 40 मिनिट. अंकगणितासाठी तुम्हाला किती कशाही पद्धतीचे उदाहरणं असले तरी ते 40 मिनिटामध्ये सुटतात. आणि याच्यातला जो 5-5 मिनिटांचा वेळ शिल्लक राहणार आहे. निश्चित तुम्ही ठेवणार आहेत कारण तुमची स्पीड फार आहे. शक्यतो एवढी स्पीड उद्या ठेवू नका. इथला एक 5 मिनिट शिल्लक राहतील, इथं राहतील. मग ते जरी समजा इथं नाही राहिले, विचारपूर्वक सोडवा म्हणजे इथं आउट ऑफ 40 मिळतील. आहे ना? 40च्या 40 प्रश्न बरोबर येतील. इथला 5 मिनिटाचा वेळ इथे ऍडजस्ट करून घ्या. थोडंसं वाचनासाठी लागेल, समजून घेण्यासाठी. समजपूर्वक वाचन करा, व्यवस्थित समजून घ्या उतारा अगोदर. पुन्हा सगळे प्रश्न वाचून एक एक प्रश्नांची उत्तरं अंडरलाईन करा व्यवस्थित आणि परफेक्ट द्या. 40-40-40चा फॉर्म्युला आपण वापरतो. त्याच्यामध्ये 5 मिनिट थोडेसे इथले आणि इथले इकडे ऍडजस्ट होत असतात शेवटी. हो. या हो पद्धतीनं सर. चालणार आहे. अशा पद्धतीनं तुम्ही चाला तिथं. आणि मग अजून 10 मिनिटाला पाहत राहायचं घड्याळाकडे. इतकं काय म्हणजे कंटिन्यू 1 मिनिट एक प्रश्न सोडवला की लगेच पाहायचं असं काही नाही. त्या पद्धतीनं बघत राहायचं व्यवस्थित आणि समजतं की मग किती वेळ शिल्लक राहिला. त्या पद्धतीनं स्पीडने आपल्याला पुढे जाता येईल. आता हो काही सर. वेळेला सुरुवातीचा अवघड प्रश्न वाटला त्यावेळेस घाबरायचं नाही. घाबरलं की पुढे एक चूक झाली की घाबरतो. घाबरलो की आपण पुढची चूक करतो. मग घाबरलेल्या वेळेला थोडंसं शांत थांबा. 1 मिनिटाचं थोडं
शांत तुम्ही काहीच नाही केलं तरी काही फरक पडत नसतो. शांत बसून अगोदर स्वतःला शांत करा, मोठा श्वास घ्या, पुन्हा शांत होऊन पेपर सोडवायला सुरू करा. घाबरू नका. कितीही मोठी चूक होऊ द्या, घाबरू नका. घाबरल्यामुळे पुढच्या चुकांची संख्या वाढत जाते. हो. तिसरा एक मुद्दा मला तुमच्याशी आज चर्चेसाठी मी घेतला होता, की त्याच्यामध्ये म्हणजे मला ज्याच्यावर बोलायचं आहे. काही वेळेस असे प्रश्न असतात, फार सोपे प्रश्न टाकलेले असतात. सोपा प्रश्न आपल्याला विचार करायचा की सगळ्यात सोपा प्रश्न आपल्याला 2दा वाचायचा आहे. हो सर. सगळ्यात सोपा प्रश्न तुम्हाला टाकलेला आहे, त्याचं कारण आहे तो तुम्हाला फसवण्यासाठी टाकलाय. फसवण्यासाठी बनवलाय. तुमचा कॉन्फिडन्स एवढा आहे की तुम्ही इतका साधा प्रश्न पटकन उत्तर देणार आहेत, या हेतूनं तुम्हाला फसवण्यासाठी 2 तरी प्रश्न उद्याच्या म्हणजे कुठल्याही पेपरमध्ये तयार केलेले असतात, की खरंच तुम्ही तितक्या काळजीपूर्वक प्रत्येक गोष्टीचा विचार करताय का, हे त्यांना पाहायचं असतं. का सोपं आहे म्हणून पटकन आपण न अर्धवट वाचताच तो उत्तर देणार आहेत का, असं ते त्यांना वाटतं. मग त्याच्यासाठी दिलेला असतो. प्रश्न असतो जनरली असा, आता काय हे वर्गमुळात 16 आहे. वर्गमुळात 16ची किंमत किती? आणि मग पटकन आपल्याला पर्यायामध्ये काय दिसतोय? काय उत्तर? 4. कोणाचा वर्ग 4 येतो? करेक्ट. 4चा वर्ग आहे. आणि एकदम पहिलाच पर्याय 4 दिसतो आणि आपण चुकतो. सर याचं उत्तर डी येतं. याच इतक्या सोप्या पद्धतीचा प्रश्न टाकतायत, याचा अर्थ आपल्याला फास्टपणे स्पीडने पुढे घेऊन जाऊन चुकवण्याचा प्रयत्न करायला लागले. हे जाणीवपूर्वक एवढा सोपा प्रश्न टाकलाय, याचा अर्थ तुम्ही बारकाईने विचार करा. आणि दुसरी गोष्ट, एक पर्याय वाचून डायरेक्ट उत्तर देऊ नका. नाही द्यायचं. कशामुळे एक पर्याय वाचून उत्तर देता? 4 पर्याय आहेत. 4 पर्यायातला योग्य पर्याय तुम्हाला निवडायचा आहे. तुम्हाला एकच योग्य दिसला आणि लगेच त्याचं उत्तर दिलं तर बाकीच्यांचा काय अर्थ आहे? मग बाकीच्यांची गरजच नव्हती. नाही. आपल्याला 4ही पर्याय वाचून बघायचंय. याचं उत्तर 4 एकदम सगळ्यांना पाठ आहे. आपणही विचार केला की 4 गुणिले 4 याचा म्हणजे 4चा 4चा स्क्वेअर आहे 16 आणि 16 आहे उत्तर त्याचं. हो सर. करेक्ट. 4 उत्तर येतं. हे सगळ्यांना माहित आहे. मग लगेच दिलं का? ठीक आहे. पुढे विचार करा, 8 आहे का? आपल्याला प्रत्येक पर्याय वाचायचाच आहे स्पर्धा परीक्षेचा. तर आपण योग्य पर्यायापर्यंत पोहोचू. नाही. सीचा काय? आपण बघू ना, 4च वर्ग आहे. करून 4चा पहिल्या पर्यायाचा वर्ग करून बघितला, 16 उत्तर आलं. 8चा वर्ग करून बघू आपण, 8 गुणिले 8, 8चा वर्ग आपल्याला पाठ आहे 64 उत्तर येतं. 64. या 4चं उत्तर बघू आपण काय येतं. -4 गुणिले -4 करू, काय येईल याचं उत्तर? 4. काय असतं उत्तर याचं? 4. -4 गुणिले -4 16. 16च येतं. बर, मग चौथा पर्याय बघू आपण काय सांगितलंय, आणि ए आणि सी हा बरोबर आहे का? हो बरोबर आहे. मग अशा पद्धतीचे जर प्रश्न आले तर किती सोपा प्रश्न होता, पण आपण किती सहज पद्धतीने फसत जाऊ. याचं उत्तर डी येऊ शकतं. हो सर. ए दिलं, पटकन ए दिलं तर आपण चुकलोय. आपण घरी येऊन म्हणतो फार सोपा पेपर होता, पण कसा चुकला समजलंच नाही. अशा पद्धतीच्या घटना घडतात. पुढे एक मी प्रश्न तुम्हाला दिलेला आठवतोय का? मी एक छान प्रश्न फसवण्यासाठी तुम्हाला दिला होता एका पेपरमध्ये. कुठल्या पेपर होता याचा? सोपा प्रश्न फसवतो हे सांगायचंय मला. या 3 संख्यांची सरासरी कोणाला आठवतोय? बऱ्याच विद्यार्थ्यांना आठवत असेल. या 3 संख्यांची सरासरी किती असं दिलं होतं. हा 3 जो शब्द आहे, इथं सुद्धा मी 3 दिलं होतं असं लिहून. हो सर, तो हा होता. शब्द नीट वाचलाच नाही. बऱ्याच जणांनी याचा विचार केला की इथं या नाही आणि आहे. फास्ट स्पीडमध्ये पटकन त्यांनी सरासरी काढली आणि सरासरी अशी होती की या 3ला घेऊन जर 4 संख्याची सरासरी काढली तरी सुद्धा जे उत्तर येणार आहे ते पर्यायामध्ये मी ठेवलं होतं. सर होता तिथं 2 होतं. हा. आणि मग अशा पद्धतीचे प्रश्न जे मुद्दाम बनवलेले असतात, तो विद्यार्थी किती काळजीपूर्वक प्रश्न वाचतो आहे, त्याचं लक्ष त्या केंद्रित करू शकतोय का त्या प्रश्नांवर, अशा पद्धतीने विचार केलेला प्रश्न असतो. म्हणून हो. सोपा प्रश्न 2दा वाचायचा.
सगळे सर्वच्या सर्व चारही पर्याय वाचल्याशिवाय डायरेक्ट उत्तरापर्यंत पोहोचायचं नाही किंवा गोल करायचा नाही. कारण त्याही प्रश्नाला 1 मिनिटाचा वेळ दिलेला आहे. आपण तो 1 मिनिटामध्ये व्यवस्थित विचार करायला पाहिजे आपण त्या प्रश्नांवर. म्हणून हो त्यालाही सर. वेळ द्या. परत वाचा. त्यातले लहान-लहान शब्द जे आहेत ते छान पद्धतीनं वाचून घ्या. कारण तिथं आपण हे सहज बोलत-बोलत आपण आणि सारखं वाटतं. याला आणि म्हटलं, लगेच पुढचा प्रश्न वाचला. म्हणून 3लाही सरासरीमध्ये घेतलं, उत्तर काढलं आणि चुकलं. 3 हे या 3 म्हणतंय, मग या 3चा काही संबंध नाही सरासरीमध्ये. पहिल्या ज्या 3 संख्या आहेत त्यांचाच विचार करायचा आणि त्यांची सरासरी काढायची. हो सर. अशा पद्धतीनं तुम्हाला प्रश्न बारकाईनं वाचायचा आहे, व्यवस्थित वाचायचा आहे, न घाबरता पेपर सोडवायचा आहे. कारण त्याचं असं आहे, की तुम्ही जी गेल्या वर्षभर जी एवढी काळजीपूर्वक आणि एवढी मोठी तयारी केलेली, त्याचं कारण म्हणजे त्याचा अर्थ की तुम्हाला आता काही घाबरण्याची गरज नाही. अजिबात घाबरण्याची गरज नाही. घाबरायचं काय कारण आहे? ज्याचा सराव आपण वर्षभर केलाय, त्याला आता काय घाबरण्याचं कारण आहे? असल्या सराव परीक्षा आपण 50-56 सोडवल्या. मग आता हो काही सर. घाबरण्याचं कारण नाही. एवढा मोठा सराव झाल्यानंतर आपण कुठलाही पेपर सहज सोडवू शकतो. तुम्हाला एक आत्मविश्वास असू द्या, की आपण खूप मोठा सराव केलेला आहे. सगळ्या गोष्टी आपल्याला येतात आणि त्या येणाऱ्या गोष्टींच्या आधाराने आपण जे येत नाही ते आठवू नका. त्यांचा विचार नसतो करायचा. जे येतंय ते आपल्याला छान परफेक्ट येतंय त्याचा विचार करून आपल्याला कॉन्फिडन्सने उद्याचा पेपर सोडवायचा आहे. परफेक्ट पेपर सोडवायचा आहे. हो सर. पूर्ण 2 तासाचा उपयोग करायचा आहे. त्यांनी दिलेत 2 तास व्यवस्थित कारण तिथून बाहेर येता येणार नाही तुम्हाला. पूर्ण उपयोग करा. गडबड कोणीही करू नका. शांततेनं पेपर सोडवा. 2दा आपले नियम फॉलो करत चला. 2दा वाचायचा, सगळे पर्याय वाचायचे, त्यातले कॅन्सल करायचे. हा होऊ शकत नाही का असा विचार करायचा आणि मेथड यूज करा. इथं आपण पटकन 4 कळलं. परंतु -4 -4चा गुणाकार किती होतो हे करून बघा. एक मेथड आहे. त्या पद्धतीनं विचार करून बघा की तसं घडू शकतंय का? ह्या सिस्टीमनुसार पद्धत वापरून बघा. जिथं सोपा प्रश्न आहे त्याचं आपल्याला काही जण काय करतात डायरेक्ट उत्तर त्यांना असं एवढ्या फास्ट कॅल्क्युलेशन झालं आता एवढा सराव झालाय. अर्धवट लिहायचं पटकन कुठंतरी कडी कोपऱ्याला ती मेथड लिहायची नाही काय नाही डायरेक्ट उत्तर काढायचं आणि झालं. त्याच्यामध्ये एखादी चूक होतेच. त्याला उद्या पद्धतशीरपणानं तो प्रश्न उद्या सोडवून घ्या. पद्धतीने सोडवा. त्याची पद्धत आहे ना मेथड वापरा त्याला. तो व्यवस्थित मेथड वापरून विचार करा. म्हणजे त्याच्यामध्ये काय तुम्हाला असं खोचक बनवून ठेवलंय ते सापडेल. आणि ते सापडल्यावर खूप आनंद होईल तुम्हाला, की किती आम्ही काळजीपूर्वक सोडवलं याचा. अशा हो. पद्धतीनं उद्याचा पेपर सोडवा. उद्याच्या पेपरसाठी आणखी काही मुद्दे राहिलेत का? काही जर प्रॉब्लेम आहेत ते नंतर मी देतो. त्यांचे वैयक्तिक काही आहेत ते. गेल्या वेळेसचा तो एक थोडासा मुद्दा सांगतो तुम्हाला. गेल्या वेळेसचा जो तो प्रॉब्लेम होता आलेला नवीन याचा रेल्वेचा, त्या पद्धतीनं तशा पद्धतीचे प्रश्न आले तर मी गेल्या सांगितलं होतं बऱ्याच जणांना तुम्ही लक्षात ठेवताय की नाही हा मुद्दा आहे. लक्षात ठेवायला पाहिजे काही गोष्टी. मेथड आहे. कसं असतंय? मीटर अगोदर आहे. आपल्याला त्यातले प्रश्नच किती आहेत? अंतर-वेळ वेग असा होतं ना ते अंतर-वेळ वेग. हो. अंतर, वेळ आणि आणि वेग. वेग. अंतर बरोबरचं हे सूत्र आहे. वेग आणि गुणिले याच्यावर वेग. तुम्हाला बेसिक कन्सेप्टवर प्रश्न इथंच घेऊन जातो. फार म्हणजे बेसिक विचारलं जातं याच्यावर. मग तुम्हाला माहित पाहिजे की अंतर काय आहे? जर समजा हे अंतर मीटरमध्ये दिलं असेल. मीटरमध्ये हा. दिलं तरच हे सूत्र वापरता येईल. मग मीटरमध्ये दिल्यानंतर वेळ कशी पाहिजे तुम्हाला? सेकंदामध्ये ठेवली पाहिजे. कारण सेकंदात. ही स्टँडर्ड आहे. पद्धत आहे ही. जीएस हो. पद्धत. आणि त्यावेळेला वेग मग तुम्हाला मीटर प्रति सेकंदमध्ये करूनच तो सोडवायचा असतो प्रश्न. आणि त्याच्यासाठी हो आपण सर. वेगाच्या जवळ 5/18 याचा उपयोग करतो. एवढंच लक्षात ठेवायचंय. पुन्हा पक्षांतराने हो. ते जाईल कसं जायचंय तिकडं. हे मीटर प्रति सेकंद हो सर. करण्यासाठी फक्त हे 5/18 वापरतोय. आणि बाकीचं जे आहे सरळचा जो प्रश्न आहे तो इथं जर किलोमीटर असेल, तर तर इकडे इथं इथं पाहिजे तास. वेळ हा तासामध्ये असायला पाहिजे आणि किलोमीटर प्रति तास अशा तास. पद्धतीनं या एककांमध्ये जर तुम्ही आणले ह्या सगळ्या तिन्ही गोष्टी अंतर, वेळ, वेग
तर तुम्हाला या सूत्रामध्ये लिहून ते आपल्याला सोडवता येत असते. अशा पद्धतीने या बेसिक कन्सेप्टवरच आधारलेलं. कारण काही ठिकाणी विनाकारण वेळ देताना, वेग देताना कुठेतरी मीटरमध्ये विचारणार, मग तुम्हाला ते किलोमीटरमध्ये करून घ्यावं लागेल. किंवा हो मग मीटर प्रति सेकंदाचे उदाहरणं येत आहेत, मग तुम्हाला तो किलोमीटरमध्ये दिलेला वेग मग ह्या 518चा उपयोग करून तो मीटर प्रति सेकंद मध्ये करावा लागेल. इथं हो वेळ दिलेली सेकंदातली, कधी मिनिटामध्ये वेळ देणार आहेत उदाहरणामध्ये, ते तुम्हाला मिनिटाचं पुन्हा रूपांतर सेकंदामध्ये करून घ्यावं लागेल. काही ठिकाणी गाडीचं लांबी अंतर म्हणून दिलेली अर्धा किलोमीटर म्हणजे सांगतायत तुम्हाला, अर्धा किलोमीटर लांबीची आगगाडी, अर्धा किलोमीटर म्हणजे तुम्हाला ते 500 मीटर करून घ्यावं लागेल. अगदी सेम सिस्टीम आहे. आणि 518 वापरू का 18/5 याचा विचार करू नका. हे ज्यावेळेस तुम्हाला किलोमीटर प्रति तासाचा वेग आहे, त्यावेळेस तुम्हाला 518 इथंच ठेवायचं गुणाकारात, मग ते पुन्हा ज्यावेळेस इकडे तिकडे जात असताना भागाकारात या पद्धतीने बदलून जाईल. एक साधी सिस्टीम होती. याच्यावर विचार करून छान विद्यार्थ्यांनी प्रश्न गेल्या वर्षी तो सोडवला. जनरल सगळ्या जणांनी सगळेच प्रश्न सोडवले होते. स्वरा वरळे म्हणून विद्यार्थिनी, 2 उदाहरणं तुम्हाला सांगतो. स्वरा वरळे नावाची विद्यार्थिनी होती भूमची, आणि तिनं मला शेवटी नंतर कॉल केला. आपण उद्या चर्चा करतो या झालेल्या प्रश्नांवर. उद्या आपण क्लास घेऊ, तिथं सगळ्यांना एकत्र बोलता येईल. गेल्या वेळेस तशी संधी मिळाली नाही म्हणून तिचा प्रत्यक्ष कॉल आला होता. हो सर. तिने सांगितलं की सर 77 प्रश्न एकदम क्लिअर सोडवलेत. हे जनरली बऱ्याच विद्यार्थ्यांचं असं घडलं होतं की 80 पैकी 77 प्रश्न म्हणजे जे जॉईन होणार आहेत त्यांचे आलेले होते क्लिअर. आणि शेवटी तिनं सांगितलं की सर एक प्रश्न जो आहे कन्फ्यूज, त्या प्रश्नामध्ये मला आठवत नाही की याचं उत्तर हे दिलंय की हे म्हणजे बी दिलंय का सी दिलंय माहित नाही मला, पण मला म्हणजे आम्ही नंतर चेक केलं की त्याचं उत्तर करेक्ट सी होतं. आणि ती असं म्हणायची की सर माझं सी उत्तर दिलेलं आहे. आणि खरंच तिनं सी उत्तर दिलेलं होतं. तिला 78 मार्क आले आणि ती एक विद्यार्थिनी गेल्या वर्षी टॉपर होती. शहरी भागातून ओपन कॅटेगरी मधून त्या विद्यार्थिनीचं तुळजापूर या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे. स्वरा वरळे, खूप छान. अंकिता स्वरा, छान तयारी केलेली होती त्यांनी सगळ्यांनी. अशी ही एक विद्यार्थिनी गेल्या वर्षीची. आणि दुसरी एक एकदम शांत, सिंपल सगळं लाईफस्टाईल त्यांचं, घरी कोणी फारसं सुशिक्षित नाही तिला वेळ देण्यासाठी, विद्यार्थिनी प्रांजल होती. प्रांजली नव्हती वाटतं, प्रांजली होती ना, प्रांजली तोडकर विद्यार्थी अशी गावची. एवढं छान पद्धतीनं पेपर सोडवला. आई आणि त्या दोघींनी मिळून त्या सगळ्या विषयांची तयारी केली होती. दुसरं कोणी फारसं सुशिक्षित त्यांना जास्त मार्गदर्शनासाठी नव्हतं, परंतु छान तयारी. आणि तिचा डायरेक्ट फोन आल्यानंतर तिनं शेवटी मला सांगितलं की सर माझे 78 प्रश्न बरोबर आले. असं म्हणली की मला वाटलं की एवढ्या ग्रामीण भागातून इथं एवढं म्हणजे तितकी परफेक्ट कस काय प्रांजली असणार, म्हणून मी एक प्रश्न तिला क्रॉसमध्ये विचारला. मला माहित होतं की या पेपरमध्ये हे 3 प्रश्न अवघड आहेत. तिन्ही प्रश्नांची उत्तरं तिला विचारली आणि ते तिन्ही प्रश्नांची उत्तरं तिनं सांगितलं की मी सर ह्याचं हे सोडवलं, याचं हे, आणि माझ्या लक्षात आलं की तिन्ही प्रश्न तिचे बरोबर आहेत, करेक्ट. जे अवघड 3 प्रश्न करेक्ट आलेत तिचे, याचा अर्थ तिचे 78 प्रश्न बरोबर आहेत. आणि तिनं सांगितलं की माझे 78 बरोबर आलेत. 78 प्रश्न बरोबर आले, म्हणजे तिचं एक नंबर जबरदस्त सिलेक्शन होतं त्याच वेळेला. तिला सांगितलं की तुझं सिलेक्शन परफेक्ट झालं. कारण सगळे विद्यार्थी 77 आजपर्यंत रेकॉर्ड होतं. त्याच्या अगोदरचे विद्यार्थी आउट ऑफ 80 वर बरेच गेलेले होते. गेल्या वर्षीच्या पेपरमध्ये असं घडलं होतं की आउट ऑफ 80 वाले मला माझ्या बघण्यातले, आता काही जण सांगतात की आमची भरपूर होते, पण माझ्या प्रत्यक्ष विद्यार्थ्यासोबत चर्चेतून बघण्यात आलेले विद्यार्थी 2च होते. 78 80 पैकी 78 प्रश्न परफेक्ट सोडवणारे 2 विद्यार्थी गेल्या वर्षी होते. तसं तुम्ही सुद्धा जर पेपर जर त्या पद्धतीचा असेल, आउट ऑफ 80 सुद्धा प्रश्न त्याच्या अगोदरच्या पेपरमध्ये काही विद्यार्थ्यांनी बरोबर सोडवले होते, तुम्हीही सोडवू शकता. कारण हा जो नवोदयचा पेपर आहे ना, हा नवोदयचा पेपर काहीही विनाकारण विचारलं जाईल असा पेपर नाही, जसं की स्कॉलरशिपचा असतो. हा फरक आहे. एमपीएससीचा पेपर जो आहे ना, तसा असतो आपल्या याचा स्कॉलरशिपचा पेपर, 5वी स्कॉलरशिपचा. त्याला फापट पसारा भरपूर आहे त्याच्यामध्ये. तसं नाही. नवोदयचा पेपर हा अगदी युपीएससी सारखा आहे. युपीएससी ला परफेक्ट, करेक्ट आणि मोजकच असं
म्हणजे त्याचं फिक्स ठरलेलं आहे की असंच घडलं पाहिजे. तिथं फापट पसारा नाही, आपल्या भाषेत सांगायचं म्हणजे. तसं ह्या नवोदयमध्ये विनाकारण फापट पसारा काही विचारलं जाणार आहे असं घडत नाही. फिक्स मोजकेच ठरलेले घटक आहेत, त्या घटकांचा परिपूर्ण अभ्यास असला की तुम्ही सोडवू शकता. हे याचं वैशिष्ट्य म्हणून आउट ऑफ 80 मार्क पडतात आपल्याला. 80 प्रश्न बरोबर येऊ शकतात हो सर. या पद्धतीनं. म्हणून मोजक्या सिलेबसचा आपण परफेक्ट अभ्यास करून आज तयार झालेलो आहे आणि या सगळ्या आत्मविश्वासाने उद्याचा पेपर आपल्याला सोडवायचा आहे. सगळ्यांना उद्याच्या पेपरसाठी खूप खूप शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक सगळ्यांसाठी. आज विनाकारण कोणी जागरण करू नका. लवकर झोप येत नाही तरी भरपूर खाऊन व्यवस्थित झोपी जा. उद्या सकाळी पूर्ण झोप घेऊनच उठा. वेळेवर पेपरला जा. जाताना फार काही जास्त अभ्यास करायचा नसतंय. शक्य असेल तर सूत्रांची पीडीएफ काय असेल थोडं फार उग तर वाचा आणि व्यवस्थित आहार हे घेऊन व्यवस्थित जा पेपरला. पेपर सोडवा. सगळ्यांना पुन्हा एकदा पेपरसाठी उद्याच्या परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा. सगळ्यांना बेस्ट ऑफ लक. आणि मग आपण इथं थांबू. सर माझा एक प्रॉब्लेम होता. श्रेयाचा बोल. श्रेया, प्रॉब्लेम देतो मी, पण हा क्लास आपल्याला बोल बोल. गेल्या वर्षीच्या परीक्षेतलं उदाहरण होतं. 80 विद्यार्थ्यांचा एक गट सहलीला गेला आहे. हा, त्या त्याच्यामध्ये गटात थोडस कन्फ्युजन होतं. तो परफेक्ट प्रश्न म्हणजे त्यांच्या दृष्टीनं असेल त्या प्रश्नामध्ये थोडस कन्फ्युजन होतं, कारण परफेक्ट टक्केवारी निघत नव्हती. अशा प्रश्नांचं काय करायचं हा त्यांचा प्रश्न असतो. त्याच्यावर फारसा विचार आपण करायचा नाही. आपल्याला जे योग्य वाटतंय ते. एखादा प्रश्न आला नाही, रिकामा ठेवू नका. निगेटिव्ह सिस्टीम नाही. हो सर. सुटतच नाही, काळजी करू नका. शेवटी जर वेळ संपत आलेली असेल, शेवटच्या 2-3 मिनिटांमध्ये ते राहिलेले प्रश्न कंप्लीट गोल करून द्या. सगळे गोल करू नका, एक द्या कुठला तरी त्यातला पर्याय. एका पर्यायाला जो योग्य वाटतो तो देऊन टाकायचा. 1-2 प्रश्न जरी आपल्याला नाही येत, पण अंदाज द्या. एखादी जरी गोळी लागली त्यातली तरी फायद्यात होऊन जाईल तो. कारण निगेटिव्ह सिस्टीम नाही. निगेटिव्ह म्हणजे कसं असतं, प्रश्न चुकला की काय मायनस होणार. आपल्याला एक उदाहरण होतं बघा, 20 दिवस कामावर गेल्यानंतर म्हणजे त्याला एवढे पगार, 1 दिवस बुडवलं तर त्याला एवढा दंड होतो. मग ते तसं तसं निगेटिव्ह सिस्टीम, तसं सिस्टीम आपल्याकडे नाही. त्याच्यामुळे प्रत्येक प्रश्न आपल्याला सोडवायचाच आहे. सोडवायचा बिंदास. पेन्सिलचा वापर कुणीही उत्तर पत्रिकेवर अजिबात करू नका. काही विद्यार्थ्यांचं असं ऐकण्यात आलेलं आहे मी, की ते अगोदर फक्त त्या प्रश्नपत्रिकेवर पर्याय असे राईट करून ठेवतात आणि शेवटला डायरेक्ट गोल एकदाच करायचा प्रयत्न करतात. अजिबात तसं करू नका. प्रत्येक प्रश्न सोडवा आणि प्रत्येक प्रश्न झाल्यानंतर झाला की त्या प्रश्नाचा गोल कंप्लीट करून घ्या. हो सर. अशा काही विनाकारणच्या मेथड कोणीच वापरू नका. कोणी सिरियल तोडू नका. सरळ जा. सुरुवातीला बुद्धिमत्ता सोडवा, नंतर गणितच सोडवा, नंतर मराठी सोडवा. जे व्यवस्थित दिलेले त्याच पद्धतीने करा. काहीही विनाकारणचा बदल कुणीही मनाने करू नका. बाकी गोष्टीमध्ये आपल्याला दिलेली उत्तरपत्रिका ती आपलीच असणार आहे. पुन्हा मध्येच म्हणजे पुन्हा काय मध्ये बदल होणार नाही, एकमेकाकडे जाणार नाही ह्या सगळ्या गोष्टींची. कारण काही घटना घडतात की चुकून, आता ते परीक्षकांचं आहे, तशा घटनांना काय आपण करू शकत नाही. काही ठिकाणी घडलेल्या, गेल्या वर्षी एका विद्यार्थिनीच्या संदर्भात आला होता प्रॉब्लेम, की अर्ध्यापर्यंत एक उत्तरपत्रिका मिळाली, पुन्हा काहीतरी प्रॉब्लेम आला, तिथं काहीतरी झालं, नंतर दुसरी प्रश्नपत्रिका मिळाली. मग प्रश्नपत्रिका बदलल्यानंतर तिचं सगळंच बदललं होतं. ते सेट असतात, ते बरोबर योग्य सेट आपल्याला येईल याची खात्री ते आता तुमचं काम नाही, तिथल्या सिस्टीमचं काम आहे. ते करून घेतील. ते तुम्ही फारशी गडबड करू नका. जे येणार आहे ते व्यवस्थित सोडवा. एकमेकाचं बघू नका, कारण एखाद्या वेळेस ते सेटमुळे मागं पुढं खालीवर प्रश्न असतात. अजिबात त्याचा फायदा होणार नाही. आजूबाजूला चाललेल्या चर्चेकडे दुर्लक्ष करा. कोण कुणाला येऊन सांगतंय, कोण कुणासोबत काय बोलतंय याच्याशी आपल्याला घेणं देणं नाही. कारण ती गोष्टींकडे आपण लक्ष दिलं तर आपलं पेपरवरचं कॉन्सन्ट्रेशन कमी होईल. कुणी कितीही महारथी कोणाला काय सांगणार आहे काय, असं घडतच नाही नवोदयच्या परीक्षेत, कुठंच नाही.
पण तरी उगाच्या उगाच कोणीतरी कुणाचं तरी चुकलंय, मग त्याच्याजवळ ते पर्यवेक्षक जाऊन ते दुरुस्त करायला लागले, तर मी त्याच्याकडे बघत बसलोय. आपला काय फायदा आहे? काहीच पेपरमध्ये नाही. काय घडलंय किंवा बाहेरून कुठून तरी आवाज आलाय, उगाच सगळे तिकडे बघायला लागले. काय घेणं आहे आपल्याला? आपल्याला 2 तास अजिबात काही बघायचं नाही. फक्त पेपर, प्रश्नपत्रिका, प्रश्न आणि उत्तर. तुम्हाला सोबत कागद घेऊन जाता येणार नाही, कच्चा पेपर. कारण त्या प्रश्नपत्रिकेमध्ये रफ कामासाठी किंवा कच्च्या कामासाठी जागा ठेवलेली असते. हे काल तुम्ही दाखवलंय, तुम्ही आजपर्यंत पाहिलेलं आहे. पॅड सुद्धा काही ठिकाणी घेऊन जाऊ देतील, काही ठिकाणी नाही, पण घेऊन जा सोबत. जिथं व्यवस्था नाही किंवा जिथं तो तुमचा बेंच डेस्क खराब असेल, त्या ठिकाणी तुम्हाला ते पॅड उपयोगी पडेल. सोबत सगळ्यात महत्वाचं, आता काय यादी न्यायची ती यादी तुम्हाला टाकलेली व्हॉट्सअपवर, पण त्यातला एक मुद्दा मला फार म्हणजे महत्वाचा वाटला. हातरुमाल, खराब हातरुमाल 2 घेऊन जा सोबत. एक स्वतःचा हातरुमाल आणि दुसरा एक 2 हातरुमाल याच्यासाठी ठेवा. दुसरा हातरुमाल तुमच्या पेनसाठी ठेवा. कारण पेन गोल करताना त्याचे मोठे डब्बे तयार होतात. तो पेन मोठा बोल्ट पेन असल्यामुळं त्याच्या आजूबाजूला अशी शाई गोळा होऊन एक डब्बा तयार होईल. तो कुठेही जर चिटकला तर त्याची रेस तयार होते. म्हणून तो एक गोल केल्यानंतर ते आणि हाताला लागलेला घाम पुसण्यासाठी. आणि तो हो. पेनचं टोक त्यानं डायरेक्ट पुसून टाकायचं. पुसून घ्यायचं पेनाचं टोक. म्हणजे काय होईल? तुझी उत्तरपत्रिका ती खराब होणार नाही. कारण पेन ज्यावेळेस अजून गिरवून गिरवून काय होतो? त्याच्या शाई तोंडाला बाहेर भरपूर शाई राहिलेली असते आणि ती एका दिवस कुठतरी एका ठिकाणी लागली की मग मोठा डब्बा तयार होतो आणि त्याला पुसायला गेलं की ती पांगते सगळ्या याच्यावर. म्हणून डायरेक्टली एक हातरुमाल उद्या खराब करून टाकायचा जुना. तो डायरेक्ट तिथे छोटस टोक जे आहे ते त्या ह्याच्यामध्ये बुडवून घ्यायचं. क्लिअर होऊन जातो तो पुन्हा ज्यावेळेस वाटेल त्यावेळेला. आणि डायरेक्ट प्रश्नपत्रिका, आता दुसरा एक प्रॉब्लेम होता की ते पेन्सिल घ्यायची, मग पुन्हा पेन घ्यायचा, पेन्सिल घ्यायची, पुन्हा पेन घ्यायचा, पेन्सिलने कच्चं काम करायचं, पेनाने. अजिबात वेळ घालवू नका. पेनच हातात ठेवलाय ना, तोच पेन कंटिन्यू ठेवा. त्या पेनानेच बारक्या छोट्या अक्षरामध्ये उत्तर म्हणजे हे सोडवण्याचा प्रयत्न करा. छोटं पण फार छोटंही लिहू नका कच्चं काम करायला. कारण मागचं पेज एक रिकामच असतं. पूर्ण सगळ्यात शेवटी एक पेज रिकाम असतं कच्च्या कामासाठी. मध्ये गणिताच्या ठिकाणी काही जागा रिकाम्या असते. फार छोटं छोटं लिहित जाणार आणि एका दिवस 7 आहे का 8 तो नाही समजला आणि ते तसंच 6 आहे का 8 सारखाच दिसायला लागला, तर आपलं गणित म्हणजे वेळ जाणार आहे किंवा उत्तर चुकणार आहे. म्हणून व्यवस्थित चांगलं अक्षर व्यवस्थित काढून तिथं सोडवा. फार गडबडीनं फार मोठे अक्षर काढून बी पटकन जागा सगळी संपू नका. एका साईडनं सोडवायला सुरू करा. थोडं 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 सोडत सोडत जा. 20 प्रश्नांमधले फार तर तुम्हाला जास्त विचार म्हणजे सोडवून काढण्यासारखे थोडे प्रश्न असतील. बाकी सहज उत्तर तुम्ही देऊ शकता एक एक स्टेप मध्ये. पदावली आली, व्यवस्थित सोडवा. कारण ती पुन्हा डबल सोडवायची वेळ आली तर त्याला खूप वेळ जातो. हो स्पेशल सर. पेजवर घ्या ती मोठ्या शेवटी. पदावली जर एखादी आली तर तिला मागच्या पेपरवर घ्या, व्यवस्थित सोडवा. सगळी लिहिण्याची गरज नाही, पण जो जो कंस आपण सोडवायला त्याच्या खाली त्याचं उत्तर व्यवस्थित यावं या पद्धतीनं, हो त्या सर. पद्धतीनं सोडवीत जा. आता ह्या गोष्टी सगळ्या तुम्ही शिकलेल्या आहेत, माहिती आहेत असं समजून आपण या ठिकाणी थांबू. तुमचे काय प्रश्न आहेत ना ते आताचा, तसे काय असले तर नंतर मला व्हॉट्सअपला टाका. त्या ठिकाणी देतो मी काय त्याचे रिप्लाय द्यायचे. हो ठीक सर. आहे, हो. बोला. इथून पुढे 2 मिनिटं तुम्हाला मॅडम बोलणार आहे, त्यांच्याशी चर्चा करा. आणि हो सर. शुभ सायंकाळ सर्वांना. आणि व्यवस्थित आता इन्स्ट्रक्शन दिलेच आहेत तुम्हाला सरांनी, काल मॅडमनी पण दिलेले आहेत. तर ते जे इन्स्ट्रक्शन आहेत, सूचना आहेत, त्या व्यवस्थित फॉलो करा. आणि तुमचा जास्त वेळ न घेता तुम्हाला फक्त मला आज छान पद्धतीने चांगल्या शुभेच्छा द्यायच्या आहेत. आलं लक्षात? जे काही तुम्ही वर्षभर घेतलेलं आहे ते तुम्हाला फक्त 2 तासात द्यायचंय. ते लक्षात ठेवून तुम्हाला चालायचंय. आणि हे लक्षात घ्या की प्रत्येक जे यश आहे त्या यशाच्या मागे एक तात्पुरतं अपयश असतं. म्हणजे काय, तर लगेच प्रश्न अवघड आला की काय होतं, तुम्ही डिप्रेस होताय. अवघड आला तर मला कसं सुटायचं. तर मन खचून तिथं जायचं नाही, मन खचूच द्यायचं नाही. कारण की अशाही परिस्थितीत जे झगडतात, जे म्हणतात ना येईल मला आणि प्रयत्न करत राहतात, ते जिंकतात. त्याच्यामुळे
क्विट करायचंच नाही, तुम्ही सोडवत जायचं. नाही आला तुम्ही पर्यायकट पद्धत तुम्हाला सांगितलेलंच आहे, विविध मार्ग दिलेले आहेत त्याच्यासाठी, ते तिथं यूज करा. आणि एवढं सगळं वर्षभर तुम्ही जे काही संपादन केलेलं आहे, गेन केलेलं आहे, ते तुम्ही तिथं दाखवून द्यायचं आहे. आरामशीर पेपर सोडवा, व्यवस्थित टाइम पाहून, जो तो वेळ तुम्हाला दिलेला आहे फिक्स 40-40चा फॉर्म्युला तिथं वापरा. ठीक आहे. आणि इंग्लिश मिडियमच्या विद्यार्थ्यांसाठी पण सेम माझं म्हणणं असणार आहे की चॅलेंजेस मेक्स यू मोर रिस्पॉन्सिबल. ऑलवेज रिमेंबर दॅट लाईफ विदाउट स्ट्रगल इज अ लाईफ विदाउट सक्सेस. सो डोंट गिव्ह अप अँड लर्न नॉट टू क्विट. ठीक आहे. जरी तुम्हाला एखादं वर्ड नसेल अंडरस्टँड होत तर तुम्ही ऑप्शन इलिमिनेट मेथड वापरा. मॅथमध्ये पण काही डिफिकल्टी नसतात, आपण पूर्ण डिफिकल्ट जे क्वेश्चन आहेत ते सॉल्व्ह केलेले, त्याच्यामुळे एकदम बिनधास्त होऊन टेन्शन फ्री पेपरच्या तिथं राऊंड मध्ये जा आणि मस्तपैकी पेपर सोडवा. आणि सगळ्यांना परत एकदा पेपरसाठी खूप खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट फॉर ऑल माय डिअर स्टुडंट. मस्तपैकी पेपर सोडवा आणि सगळ्यांना यशस्वी भव, विजयी भव. चला आता थांबूया. बाय बाय टू ऑल. टेक केअर. टीचर आपला उद्या क्लास होईल? आपला पेपर झाल्यानंतर क्लास होईल, तुम्हाला माहिती दिली जाईल, इन्स्ट्रक्शन तुम्हाला तुमच्या आपल्या ग्रुपवरती पाठवलं जाईल. ठीक आहे. हो टीचर. ओके बेटा. चला थांबूयात मग. बाय बाय. छान आराम करा मस्तपैकी आणि फ्रेश माइंडने उद्या पेपर सोडवा. ठीक आहे. चला बाय बाय.